तुमच्यापैकी जर कोणाला थ्रिलर सिनेमा बघण्याची भूक असेल ना, तर आज मी ती नक्की भागवणार आहे। क्या बक रहे हो? अरे म्हणजे आज मी तुम्हाला असे 5 जबरदस्त मराठी थ्रिलर सिनेमा सजेस्ट करणार आहे, जे बघितल्यावर तुमची थ्रिलर बघण्याची भूक नक्कीच भागेल। आणि हो, या व्हिडिओवर जर 50 लाईक पूर्ण झाले तर याचा पार्ट 2 पण मी नक्की घेऊन येईन, त्यामुळे लवकरात लवकर हा टार्गेट पूर्ण करा। बाकी आता जास्त वेळ न घालवता चला आपला व्हिडिओ सुरू करूया। सगळ्यात आधी मी वाळवी हा सिनेमा सजेस्ट करेन। हो, माहित आहे बऱ्याच जणांनी हा सिनेमा आधीच बघितला असेल, पण अजूनही ज्यांनी हा सिनेमा बघितला नाही त्यांनी सगळ्यात आधी हा सिनेमा बघा। यामध्ये तुम्हाला सस्पेन्स, थ्रिलर आणि डार्क कॉमेडी यांचे एकदम जबरदस्त कॉम्बिनेशन बघायला मिळेल। स्टोरी एका नवरा बायकोची आहे, पण नवऱ्याचं बाहेर अफेअर सुरू असतं। मग हे दोघे मिळून तिच्या बायकोचा काटा काढण्याचा प्लॅन तयार करतात। पण खरं सांगायचं तर त्या प्लॅन नंतर जे काही घडतं ना, तिथून वाळवीची खरी मजा सुरू होते। स्टोरीमध्ये येणारे ट्विस्ट, सस्पेन्स आणि डार्क कॉमेडी यांचं मिक्सचर एकदम भारी आहे। आणि त्यात भर म्हणजे याचं रायटिंग इतकं स्मार्ट आहे की सिनेमा शेवटपर्यंत कुठेच प्रिडिक्टेबल वाटत नाही। म्हणून जर अजून वाळवी हा सिनेमा बघितला नसेल तर हा सिनेमा अजिबात मिस करू नका। हा सिनेमा झी5 वरती अवेलेबल आहे। आता पुढचा सिनेमा आहे बोल बोल राणी। हा सिनेमा नुकताच रिलीज झालाय, त्यामुळे अजून बऱ्याच जणांनी तो बघितला नसेल। पण जर थिएटरमध्ये एखादा मिस्ट्री थ्रिलर बघायचा विचार करत असाल तर हा सिनेमा नक्की कन्सिडर करा। यामध्ये स्टोरी एक मर्डर केसची आहे। वरून बघायला गेले तर केस अगदी सिंपल वाटत असतं, पण इन्व्हेस्टिगेशन सुरू झाल्यावर त्याच घटनेचे तिघांच्याकडून 3 वेगवेगळे व्हर्जन समोर यायला लागतात। आता मजेची गोष्ट म्हणजे प्रत्येक व्हर्जन ऐकल्यावर वाटतं की बस आता मिस्ट्री सॉल्व्ह झाली, पण पुढचं व्हर्जन पुन्हा सगळं गेम बदलून टाकतं। त्यामुळे शेवटपर्यंत नेमकं खरं कोण बोलतंय याचाच विचार सुरू राहतो। म्हणून सिनेमा संपेपर्यंत तुम्ही पण स्वतःच गेस करत बसता की नेमकं खरं काय आहे। त्यामुळे जर तुम्हाला मिस्ट्री थ्रिलर आवडत असेल तर बोल बोल राणी एकदा नक्की बघा। आता पुढचा सिनेमा आहे असंभव। हा सिनेमा कदाचित बऱ्याच जणांनी स्किप केला असेल, पण जर तुम्हाला असा थ्रिलर आवडत असेल जो हळूहळू पकड घेतो तर हा सिनेमा नक्की बघा। यामध्ये पण स्टोरी नवरा बायकोचा आहे। दोघांचं आयुष्य एकदम मस्त चाललेलं असतं, पण अचानक त्यांच्या आयुष्यात असं काही घडतं ज्यामुळे दोघांनाही एकमेकांवर डाऊट्स यायला लागतात। आता नक्की काय झालेलं असतं ते सांगितलं तर स्पॉइलर होईल, पण सिनेमाची खरी मजा हीच आहे की प्रत्येक 15 ते 20 मिनिटांनी तुम्हाला वाटत राहतं की आता स्टोरी समजली, पण पुढच्या सीनमध्ये सिनेमा तुमचा गेम करतो। मला पर्सनली हा सिनेमा यासाठी आवडला की यामध्ये अननेसेसरी ॲक्शन किंवा ओव्हर ड्रामा नाही, फक्त स्टोरी आणि सस्पेन्स याच्या जोरावर हा सिनेमा पुढे जातो। त्यामुळे जर वीकेंडला एखादा सस्पेन्स थ्रिलर बघायचा असेल तर हा सिनेमा नक्की बघा। हा सिनेमा Amazon प्राईम वरती अवेलेबल आहे। पुढचा सिनेमा आहे सेवन रोशन विला। कधी कधी थ्रिलरमध्ये मोठे ट्विस्ट नसेल तर फक्त माइंड गेम वरती सिनेमा चालतो, आणि सेवन रोशन विला यातलाच एक आहे। यात पण स्टोरी एका नवरा बायकोचा आहे। वरून सगळं अगदी नॉर्मल चाललेलं असतं, पण हळूहळू नवरा तिच्यासोबत असे माइंड गेम्स खेळायला लागतो की तिला स्वतःच्या विचारांवर आणि आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींवर शंका यायला लागते। आणि खरं सांगू, या सिनेमामध्ये सायकोलॉजिकल टेन्शन जबरदस्त दाखवले। हा गेम पुढे जाऊन किती मोठा होतो आणि त्यामागचं खरं कारण काय असतं हे बघण्यातच या सिनेमाची खरी मजा आहे। तेजस्विनी पंडित आणि प्रसादो या दोघांनीही खूप छान काम केले। त्यामुळे जर नेहमीच्या मर्डर मिस्ट्रीपेक्षा थोडं वेगळं आणि सायकोलॉजिकल थ्रिलर बघायचं असेल तर सेवन रोशन विला हा नक्की बघा। हा सिनेमा Amazon प्राईम आणि YouTube वरती अवेलेबल आहे। आता पुढचा सिनेमा आहे सालबर्डी। जर तुम्ही असं थ्रिलर शोधत असाल ज्यामध्ये मिस्ट्रीपेक्षा इन्व्हेस्टिगेशनवर जास्त फोकस आहे तर हा सिनेमा एकदा नक्की बघा। स्टोरी एक छोट्याशा गावात घडते। अचानक गावातून लहान मुलं गायब व्हायला लागतात आणि त्या केसचा तपास करण्यासाठी एक पोलीस ऑफिसरची एंट्री होते। पण जसजसा तपास पुढे जातो तसतसं समोर येणाऱ्या गोष्टींमुळे केस अजून गुंतत जाते। बाकी या सिनेमामध्ये गावाकडचं वातावरण आणि इन्व्हेस्टिगेशन ट्रॅक खूप भारी दाखवले। केस सोबत तुम्ही पण सतत गेस करत राहता की नेमकं चाललंय तरी काय। आणि काही ठिकाणी हा सिनेमाचा पेस थोडा स्लो वाटेल, पण ओव्हरऑल क्राईम इन्व्हेस्टिगेशन टाईपचा थ्रिलर जर तुम्हाला आवडत असेल तर हा सिनेमा एकदा नक्की बघा। हा सिनेमा Amazon प्राईम वरती अवेलेबल आहे। बाकी हेच होतं आजच्या या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा, आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब पण करून ठेवा। बाकी भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत हसत राहा, बघत राहा रिव्ह्यू कट्टा।